नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पालक पकोडे किंवा मग पालकाची भाजी कशी करायची हे रेसिपी बघणार आहे। खूप सोपी आहे, परफेक्ट जशी गाड्यावर मिळते तशीच ही पालक भाजी बनवून तयार होते। बाहेरून मस्त अशी कुरकुरीत होते आणि अजिबात तेलकट होत नाही। तर यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ मिसळला आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अजिबात स्किप करून बघू नका, तरच मग तुम्हाला तो सिक्रेट पदार्थ माहीत पडेल। त्याने भजी अजिबात तेलकट होणार नाही, त्यामुळे व्हिडिओ आवर्जून बघा। तो मस्त गोल गरगरीत परफेक्ट जशी गाड्यावर मिळतात तशीच ही भजी बनवून तयार होतात। खायला खूप छान लागतात, गरमागरम तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात। किंवा मग पाऊस पडत आहे चहा सोबत तर क्या बात आहे, मस्त ही गरमागरम पालकाची भाजी एन्जॉय करून खायची। रेसिपी खूप सोपी आहे, पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त कुरकुरीत खमंग रुचकर अशी पालक पकोडे किंवा मग पालकाची भाजी लगेच करायला सुरुवात करूया। चला तर मग सगळ्यात आधी साहित्य पाहूया। तर आपल्याला पालकाची भाजी करायची आहे, त्यासाठी इथं मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतले, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं, अर्धा चमचा लाल तिखट, कारण आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। इथं मी एक जुडी पालकाची घेतली। सर्वात आधी जुडी छान अशी निवडून घेतली, पालक स्वच्छ असा धुवून घेतला आणि नंतर मग बारीक असा चिरून घेतला। यामध्ये आपण सगळ्यात शेवटी सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, त्याने भजी छान अशी लागतात। व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। सगळ्यात आधी बेसन पीठ यामध्ये घालून घेऊ। हे बघा, तांदळाचं पीठ, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मीठ फार नका घालू, थोडंच घाला, जास्त मीठ घातलं की पालकाला पाणी सुटतं। हळद, ओवा, जिरे आणि हिरवी मिरची हे मिश्रण छान यामध्ये असं एकजीव करून घ्यायचं। आता बघा, यामध्ये फक्त मी 1 चमचा इतकं पाणी घालते, भरपूर पाणी घालायचं नाही, फक्त 1 चमचाच। हे बघा, जास्त पाणी घाललं पालकामध्ये पाण्याचा भरपूर प्रमाणात अंश असतात। मी इथं 1च चमचा पाणी घातलं आहे, छान हे चुरून घ्यायचं असं। आता बघा, हे मिश्रण आपलं याप्रमाणे असं झालं पाहिजे। बघा, छान भजी सोडताना ही अशी लगेच सुटली पाहिजे, जास्त कडक मिश्रण करायचं नाही, असं हलकंसं त्याला सैलसर ठेवायचं, म्हणजे छान गोल गरगरीत भजी तयार होतात। हे बघा, असंच त्याला मुरवत ठेवायची काहीच गरज नाही। चला पटकन तेल गरम करायला घेऊया। तर बघा, इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, तेल व्यवस्थित असं कडकडीत तापून घ्यायचं। इथं बेसन पीठ छान असं भिजलेलं आहे, बेसन पीठ जास्त मुरवायची गरज नाही, लगेलग तळायला घ्यायची भजी। आता यामध्ये आपण सिक्रेट पदार्थ घालत आहे, तो म्हणजे हे बघा, इथं 1 चमचा बेकिंग पावडर आहे, हे यामध्ये मी घातली। आता हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं, याने भजी अजिबात तेलकट होत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागतात। छान ही यामध्ये मिसळून घेतली, बेकिंग सोडा घातला की लगेच भजी तळायला घ्या, जास्त वेळ हे मिश्रण मुरवत ठेवायची अजिबात गरज नाही। आता लगेच भजी यामध्ये सोडायची। हे बघा, असं छान मिश्रणाचा असा गोळा घ्यायचा आणि छान अशी गोल गरगरीत भजी सोडून द्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने कमी आचेवर नका तळू, मोठ्या आचेवरच ही भजी तळायला घ्या, नाहीतर मग मध्यम आचेवर ही भजी तळली तर भजी खूप तेल पितील, म्हणून असे मोठ्या आचेवरच तळायची। हे बघा, अशी या पद्धतीने जेवढी यामध्ये मावतील तेवढी सगळी भजी सोडून घ्यायची। आता इथे भजी पलटवायची अजिबात घाई करायची नाही, भजीने छान आकार धरला की नंतर पलटे करायचं। हे बघा, इथं भजीने मस्त असा आकार धरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त ही भजी झाली आहे, छान अशी गोल गरगरीत झाली आणि मस्त अशी कुरकुरीत ही भजी तयार होतात। आणि गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि भजी मोठ्या आचेवरच छान अशी खरपूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। बघा, मस्त भज्यांनी आकार धरला आणि एकदम अशी खरपूस होत आहे। 2-3 मिनटं आणखी तळून घेऊया, छान रंग येईपर्यंत। बघा, इथे भजी छान अशी खरपूस रंगावर तळल्या गेली आहे, मस्त अशी कुरकुरीत झाली आणि एका परातमध्ये लगेच याला काढून घ्यायचं, तेल असं निथळून काढायचं झाऱ्यातून। बघा, किती छान ही भजी झाली आहे, एकदम अशी मस्त गोल गरगरीत भजी तयार झाली आहे, कुरकुरीत झाली आहे।
कुठलाही पदार्थ असा कुरकुरीत हवा असेल तर गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा, म्हणजे तो पदार्थ छान कुरकुरीत होतो आणि तेलकट अजिबात होत नाही. तर गॅस मोठ्याच आचेवर आहे. यामध्ये भजी सोडून घेऊया. पटापट ही भजी तळून तयार होतात. बघा इथं छान अशी खरपूस रंगावर येईपर्यंत आपल्याला, तर याच पद्धतीने मी सगळी भजी तळून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता सगळी भजी तळून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी झाली आहे. छान अशी कुरकुरीत आहे आणि बघा मस्त गोल गरगरीत झाली आहे. अजिबात तेलकट झाली नाही. खाण्यासाठी एकदम अशी परफेक्ट ही पालकाची भजी झाली आहे. रस्त्याच्या कडेला जे गाळे उभे असतात त्या गाड्यावर जशी पालकाची भजी मिळते तशीच आपण घरी बनवलेली आहे. छान कुरकुरीत राहतात आणि मस्त गोल गरगरीत होतात. खाण्यासाठी खूप अशी टेस्टी ही भजी आहे. तर तुम्ही ही गरमागरम अशीच सुद्धा खाऊ शकता. त्यासोबत तळलेल्या मिरच्या देखील आहे, अशी सुद्धा खूप छान लागते. यामध्ये आपण तिखट घातलेलंच आहे तर खूप छान लागतात. अशीच खा किंवा मग चहासोबत खा, एखाद्या सॉससोबत खाल्ली तरी चालेल, खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. खूप सोपी आहे आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल, मी छान छान चमचमीत अशा रेसिपी अपलोड करत असते, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाते. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून नक्की खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.